उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म। नमस्कार, आज आपण पाहतोय कैरीचा भात किंवा मँगो राईस। अगदी चटपटीत असा लागणारा, जिभेचे चोचले पुरवणारा आणि उन्हाळ्यात तर हमखास करून खावा। चला तर पाहूया। याच्यासाठी मी ही तोतापुरी कैरी घेतली आहे। ही आंबट कमी असते। याची सालं काढून याला किसून घ्यायचं आहे। साधारण आपल्याला 1 वाटी याचा किस हवा आहे। येथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे। दिल्ली राईस घेतला आहे। स्वच्छ धुवून त्याला शिजवून घेतलं आहे। हा भात आपल्याला मोकळा हवा आहे। हा वाटीने मोजून घेते आहे। साधारण 1 वाटीभर आपल्याला हवा आहे। कैरी जर आंबट असेल तर कमी वापरला तरी चालेल। पहा, हा 1 वाटीला थोडासा कमी आहे, एवढा बास होईल। हा मी इथे भात शिजवून घेतला आहे। कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं घातलं आहे। जिरं ही छान फुललं की मग याच्यामध्ये हरभरा डाळ मी अर्धा तास भिजवून घेतली आहे। आता ही डाळ याच्यामध्ये 1-2 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे, त्याचा थोडा रंग बदलेपर्यंत। डाळ भिजवून घेतल्यामुळे छान खुसखुशीत अशी तळली जाते आणि दाताखाली खूप कडकही लागत नाही। छान मस्त खुसखुशीत अशी लागते खाताना। आता उडीद डाळ घातली आहे 1 चमचा। ही उडीद डाळही मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। आता याला छान खुसखुशीत असं तळून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे। डाळ थोडीशी तळली गेली की मग हे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, हे याच्यामध्ये घालते आहे। आता शेंगदाणे डाळ छान परतून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनटात छान तळलं जातं हे। याच्यामध्ये 1 हिरवी मिरची घातली आहे, 2 सुकी लाल मिरची घालते आहे आणि हे परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। पाव चमचा हिंग घालते आहे। ही फोडणी आपल्याला लो फ्लेमवर परतत राहायचं आहे। आता याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि आपण जी कैरी घेतली होती ती कैरी घातली आहे। कैरी घालून याच्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हा भात खूप नाही परतला तरीसुद्धा चालतो। थोडीशी फोडणी आपण ही फक्त परतून घेतली आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं आहे। हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि या मसाल्यापुरता फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण भातामध्ये आपण आधी मीठ घातलेलं आहे। आता हे छान परतून झालं आहे। याच्यामध्ये चवीपुरता साखर घालते आहे। साखर नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल। या फोडणीमध्ये शिजलेला भात घालूया किंवा मग भातामध्ये फोडणी घातली तरीसुद्धा चालेल। मी या कढईमध्येच हा भात घालून हे मिक्स करून घेते आहे। इथे तुम्ही जर रात्रीचा भात असेल उरलेला तर त्याचाही असा कैरी भात छान लागतो। आता हा भात घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हा भात प्रवासात नेण्यासाठीही पटकन असा तयार होतो आणि हा थंडही छान लागतो खायला। आता ही फोडणी चांगली मिक्स करून घेतली आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मस्तपैकी कैऱ्या मिळत असतात, त्यामुळे कैरीचे असे वेगवेगळे पदार्थ नक्की करून खावे। हा भातही अगदी चवीला छान लागतो। याच्यामध्ये वरून मस्तपैकी कोथिंबीर घालायची आणि असाच हा भात खायला घ्यायचा आहे। ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।